नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. आंबोली केळेतील जमिनींबाबत सीएम एकनाथ शिंदेंचे मोठे निर्णय. पुन्हा औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव नामांतर. आणि तर मी राजकीय जीवनातून निवृत्ती घेईन, दीपक केसरकरांचं मोठं विधान. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत मोठे निर्णय घेतलेत. आंबोली चौकुळ आणि गेळे येथील कबुलातदार गावकर सदरातील जमिनींच्या वाटपाबाबत, मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रासाठी आंबोली येथील जागा देण्याबाबत, आंबोली येथील एमटीडीसीच्या ताब्यातील पायाभूत सुविधा असलेली इमारत हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट कोर्सेस चालवण्याकरिता मुंबई विद्यापीठाला मिळण्याबाबत, तसेच वेंगुर्ला येथे सिंधू स्वाध्यायासाठी मुंबई विद्यापीठाला जागा मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. पाहूया. एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री विश्रामगृह येथील कॅबिनेट हॉलमध्ये महत्वपूर्ण मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला. त्याच्यामध्ये विशेषतः आंबोली आणि गेळे येथील जमिनीच्या संदर्भात स्पेशल GR काढून जमिनीचे वाटप करण्याचा निश्चित करण्यात आलेला आहे. त्याचा GR लवकरच निघेल. त्याचप्रमाणे वन विभागाच्या ज्या जमिनी आहे, म्हणजे वन विभागाच्या नाही आहेत त्या जमिनी, ज्याच्यामध्ये आयडेंटिफाईड फॉरेस्ट म्हणजे वनसदृश जमीन अशी संज्ञा लागलेली आहे, ती जमीन आपल्याला ट्रान्सफर करण्याच्या संदर्भात वन सचिवांनी जे लॉ अँड ज्युडिशरी सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा प्रस्ताव सुद्धा सादर करण्याच्या बद्दल सूचना करण्यात आल्या आणि त्याच्यामुळे दोन्ही ज्या मागण्या होत्या आंबोली कबुलातदार गावकरांच्या, या आजच्या मीटिंग मध्ये मान्य झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एक चांगला असा न्याय या आंबोली आणि गेळेच्या शेतकऱ्यांना मिळू शकेल. चौकुळच्या संदर्भात पूर्वी काही कारणामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकलेली नव्हती, तर ही चर्चा करण्यासाठी स्वतः मी म्हणजे त्या विभागाचे आमदार, अधिक महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव डॉक्टर नितीन करे आणि मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग हे सर्वजण स्वतः इतर अधिकाऱ्यांच्या समवेत चौकुळला जाणार आहेत आणि चौकुळच्या ग्रामस्थांशी ते चर्चा करणार आहेत आणि आंबोली गेल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने चौकुळचा प्रश्न सुद्धा सोडवला जाणार आहे. आणि अनेक वर्षाचा हा प्रलंबित प्रश्न होता आणि त्या संदर्भात गेली जवळजवळ 2.5 वर्ष ही मीटिंग पेंडिंग होती. मुख्यमंत्र्यांना फक्त मी 1 दिवस अगोदर बोललो आणि फक्त 1 दिवसाचे गॅप घेऊन त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण मीटिंग घेतली. याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचे असे इतर जे निर्णय झाले त्याच्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी आंबोलीला 50 एकर जमीन देण्याचा निर्णय झालेला आहे. आंबोलीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं गोल्फ कोर्स आणि कन्व्हेन्शन सेंटर होण्यासाठी एमटीडीसीने जमिनीची मागणी करावी आणि ती जमिनीची मागणी सरकार सकारात्मक दृष्ट्या स्वीकारेल या संदर्भात चर्चा झालेली आहे. आंबोली येथे एमटीडीसीच्या विद्यमान जागेमध्ये कॅटरिंग कॉलेज आणि ज्याच्यामध्ये शॉर्ट कोर्सेस असतील, जेणेकरून सिंधुदुर्गातल्या युवकांना पर्यटन व्यवसायामध्ये काम करण्याची संधी मिळेल आणि हे मुंबई विद्यापीठ आणि एमटीडीसी हे जॉईंटली हे जी संस्था आहे ते चालवतील. तो एक महत्वपूर्ण निर्णय झाला.
त्याच्यानंतर वेंगुर्ला येथे सागरी संशोधन सागरी संशोधन केंद्र होण्याच्या संदर्भात अस्तित्वातल्या नगरपालिकेच्या जागेमध्ये ताबडतोब हे केंद्र चालू करायचं आणि त्याच्यानंतर जी जमीन नगरपालिकेला दिलेली आहे ती त्यांनी मुंबई विद्यापीठाकडे दिल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा केंद्र चालू होणार आहे असे महत्वपूर्ण निर्णय झाले. कामतवेडी येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संदर्भात ज्या बेसिसवर डिस्ट्रिक्ट कोर्टाने निर्णय दिलेला आहे तो ताबडतोब लॉ अँड ज्युडिशरीकडे पाठवून त्या बेसिसवर केस परत घेण्याच्या संदर्भात एमओयू हा राजघराणा आणि सरकारमध्ये करण्याच्या संदर्भातला मुद्दा तपासून बघण्यात येईल आणि त्याच्यानंतर विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी सिंधुदुर्ग वासियांना गोव्याला जावं लागतं हे लक्षात घेऊन काही अडचण आली तर विशेष बाब म्हणून कॅबिनेटच्या समोर हा प्रस्ताव आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत 2.5 वर्षामध्ये जे हे महत्वपूर्ण असे प्रश्न राहिलेले होते या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेऊन हे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. या संदर्भाचे लवकरच ज्या निघतील जिथं आवश्यक आहे कॅबिनेटच्या समोर ज्या ज्या प्रश्नाच्या बाबतीत ते कॅबिनेटच्या समोर सादर करण्याचं दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य सचिव आणि सर्व अधिकाऱ्यांचे मी सिंधुदुर्गच्या जनतेच्या वतीने आभार मानले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय पेडणेकर साहेब यांनी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले आणि सर्व हे जे निर्णय हे युद्ध पातळीवर घेण्याबाबतच्या सूचना याही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्याद्वारे एक अत्यंत महत्वाचं आश्वासन असं सिंधुदुर्गवासियांना दिलेलं आहे की ते स्वतः पर्यटनाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय मीटिंग घेणार आहे आणि या ठिकाणी सबमरीन असेल किंवा असे जे अनेक विषय आहेत जे पर्यटनाच्या विषयातले पेंडिंग आहेत तर त्या संदर्भात लवकरच ते निर्णय घेणार आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला एक सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व अतिशय आनंदित आहोत आणि ज्या गतिशीलतेने महाराष्ट्र शासन काम करते त्याच्यामुळे आम्ही स्वतः त्याचे आभार मानले कुलगुरूंनी आभार मानलेले आहेत आणि मला खात्री आहे की जसं माझं सावंतवाडीला मी राहतो तसं आंबोली चौकोळ गेळे हे माझं दुसरं घर असल्यासारखं असतं. या लोकांनी मला खूप प्रेम दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रश्नाकडे राजकारण म्हणून न बघता तो आपल्या घरातला प्रश्न आहे असं मी स्वतः समजतो आणि त्यांना न्याय देत असताना लवकरच चौकोच्या जनतेला सुद्धा न्याय मिळेल याची मला खात्री आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्यार आनंदी रहा. शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर आणि भाजपा प्रवक्ते यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप सुरू होते. याबाबत आमदार उदय सामंत यांना विचारलं असता त्यांनी मिश्किल भाषेत उत्तर दिलंय. केसरकर आणि राणे वाद हे केवळ मनोरंजन आहेत तर सिंधुदुर्ग ही मनोरंजन नगरी असल्याचं ते म्हणाले. पाहूयात. गेले 20 तारखेपासून आपण पण इतक्या टेन्समध्ये होता त्याच्यानंतर काहीतरी मनोरंजन पाहिजे की नाही आणि सिंधुदुर्ग ही मनोरंजनाची नगरी आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण काहीतरी रिलीफ पाहिजे वेगवेगळ्या प्रश्नातनं काहीतरी वेगळे प्रश्न निर्माण झाले पाहिजे. अलायन्समध्ये आम्ही आहोत परंतु तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी त्यांचा कार्यक्रम सुरू आहे. गेले 20 तारखेपासून आपण पण इतक्या टेन्समध्ये होता त्याच्यानंतर काहीतरी मनोरंजन पाहिजे की नाही आणि सिंधुदुर्ग ही मनोरंजनाची नगरी आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण काहीतरी रिलीफ पाहिजे वेगवेगळ्या प्रश्नातनं काहीतरी वेगळे प्रश्न निर्माण झाले पाहिजे. अलायन्समध्ये आम्ही आहोत परंतु तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी त्यांचा कार्यक्रम सुरू आहे. संपूर्ण कोकणसह
कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. यापुढे मी आयुष्यात कधीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका करणार नाही. शिवाय यापूर्वी शरद पवार यांच्यावर एका शब्दानं जरी टीका केली असेल तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन असं मत शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय. मी टीका अजिबात केलेली नाही. तुम्ही एक गोष्ट, मी जर एक शब्दाने टीका केलेली असेल तर मी सार्वजनिक जीवनामधून निवृत्त होतो. 4 वेळा शिवसेना फुटली, हे वस्तुस्थिती आहे, ती काय मी सांगत नाही. बरोबर, 2014 सालामध्ये बीजेपीने न मागता पाठिंबा जाहीर केला, हा पेपरमध्ये बातम्या छापून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याला टीका म्हणून बघू नका. तो माझा सांगण्याचा उद्देश असा होता की त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, तो पक्ष ते वाढवणार, तो त्यांचा अधिकार आहे. बरोबर. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की माझा ज्यावेळेला संघर्ष चालू होता कोकणामध्ये, मी साहेबांच्या स्टेजवर जाऊ शकलो नाही म्हणून मी राजीनामा दिला. बरोबर आहे. पण तो राजीनामा जो मी विधानसभेच्या अध्यक्षांकडे त्या नावाने दिलेला होता, पवारसाहेबांनी कधीही स्वीकारला नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या बरोबर जी माणसं असतात, ही माणसं कार्यकर्त्यांना तोडत असतात. कारण त्याच्यानंतर साहेबांचा दौरा लागला सिंधुदुर्गचा दौरा लागला, त्यावेळेला मी माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन साहेबांचं भव्य असं स्वागत हे मळगावच्या इथं केलं. बरोबर. त्याच्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांसह ओरसला गेलो, पण तिथं सुद्धा आव्हाडने माझ्यासारख्या एकमेव आमदार असलेल्या आणि जिल्ह्याचा अध्यक्ष असलेल्या माणसाला स्टेजवर घ्यायला नकार दिला. ह्याच्यामध्ये ते दिसतात. आणि मी दिलेला राजीनामा न स्वीकारण्यामध्ये साहेबांचं मोठं मन दिसतं. मी का सांगितलं तर साहेब माझे नेते आहेत, एवढंच नाही तर त्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडे बैठक हे होतं, उद्धव साहेबांकडे जेवण होतं. साहेबांनी मला एका शब्दात जवळ बोलवलं आणि सांगितलं, दीपक, राजकीय मतभेद कोणाचे असून दे, आपल्याला कोकणाचा विकास करायचा आहे, हे म्हणणारे पवारसाहेब आहेत. म्हणून मी पवारसाहेबांचा निश्चित भक्त आहे. त्यांच्यावर मी टीका किंवा व्यक्तिगत टीका कधीच करू शकत नाही, आयुष्यात करणार नाही, पुढे सुद्धा करणार नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची जी युती होत होती त्या पार्श्वभूमीवर मी केलेली ती वक्तव्य होती आणि त्या वक्तव्यांमुळे पवारसाहेबांचं जर मन दुखवलं असेल, मी जाहीर माफी तर मागितलेलीच आहे. मी स्वतः सिल्वर ओकला जाईल आणि त्यांचे ज्याला आशीर्वाद घ्यायला जाईल त्याला त्यांची व्यक्तिशः माफी मिळेल. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. सावंतवाडी तालुक्यात महावितरणच्या कारभाराचा बोजवारा उडाला असून ग्रामीण भागात विजेविना लोकांचे हाल होत आहेत. ही परिस्थिती 4 दिवसात न बदलल्यास महावितरणवर मोर्चा काढू असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिलाय. जोरदार मुसळधार पाऊस होत असल्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील MSCBचं काम अक्षरशः बंद पडल्यासारखं झालेलं आहे. गावागावात गेले 8-8, 15-15 दिवस लाईट नाही आहे. आंबोली चौकोसारख्या ठिकाणी पर्यटन स्थळ असताना त्या ठिकाणी गेले 10 ते 12 दिवस लाईटीचा खेळ चालू आहे. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद पडलेले आहेत. मात्र या सगळ्याला कोणी वाली उरलेलं नाही अशी परिस्थिती सध्या सावंतवाडी तालुक्यात झालेली आहे. ज्या लोकप्रतिनिधींना एका अपेक्षेने जनतेने निवडून दिलं
ते लोकप्रतिनिधी आज पाहुण्यासारखे मतदारसंघात येतात आणि जातात, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना प्रशासनावर कुठचाही नियंत्रण ठेवता आलेलं नाही अथवा जनतेच्या सेवेची विसर पडल्यासारखं झालेलं आहे. आज ज्या पद्धतीने MSCBचं काम आहे ते अनेक ठिकाणी रस्त्याच्या झाडी असतील अथवा आरोग्य विभागाचा विषय असेल, अनेक PSC मध्ये औषध गोळ्या सुद्धा नाही, अशी परिस्थिती तालुक्याची झालेली आहे. आणि ह्या सर्वाला सत्तेच्या मागे धावणारे लोकप्रतिनिधी हे जबाबदार आहेत. आज ज्या पद्धतीने सत्तेचा बाजार मांडलेला आहे, मंत्रिपदासाठी प्रत्येक जण धावत सुटला आहे, मात्र जनतेच्या सेवेसाठी कोणी धावताना दिसत नाही. आज मतदारसंघात ह्या पावसाळ्यामध्ये अपघात होताना दिसतात. एखादी महिला वाहून जाते, त्याला पोलीस कर्मचारी वाचवतात, मात्र त्याचा सत्कारही साधा आलेल्या लोकप्रतिनिधींकडून केला जात नाही. फक्त पाहुण्यांसारखे येतात आणि पाहुण्यांसारखे जातात, मात्र त्यांना भान उरलेलं नाही की इथं जी परिस्थिती सर्वसामान्य जनतेवर ओढवते, आपल्या मतदानावर ओढवते, त्याचे कुठेतरी आपण देणे आहोत, हा मात्र नक्कीच इथं विसर पडलेला दिसत आहे. आणि येत्या काही दिवसात आपल्या माध्यमातून MSCBला सांगतो की जर 4 दिवसात ही सर्व सुधारणा झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन हे MSCB कार्यालयावर काढलं जाईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल. गावागावातून फोन येतात. मी आता सांगितलं ना तुम्हाला, आंबोली चौकूळचं उदाहरण दिलं. काल बांद्यामध्ये तीव्र आंदोलन झालं आणि आंबोली चौकूळमध्ये जाऊन बघा, पर्यटन मोठ्या संख्येने, हॉटेल्स 30 तारीखपर्यंत बुकिंग आहे. आज त्यांचा 3 महिने किंवा 4 महिने व्यवसाय असतो पूर्णतः व्यावसायिकांचा, आणि अशा वेळी लाईट येते जाते, पर्यटन नाराज होत आहेत. आणि या सगळ्या गोष्टीला ते वारंवार MSCB अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करतायत, आमच्याकडे पाठपुरावा करतायत, मात्र MSCB कडून कुठची हालचाल दिसत नाही. कारण सध्या हे कसं चाललंय की सरकार ठप्प पडलेलं आहे. इथं प्रशासन म्हणून कोण बघताना दिसत नाही, काम करताना दिसत नाही, त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण नाही. आणि जे आमदार आहेत केसरकर ते येत आहेत आणि जात आहेत नुसते, आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं इथलं सगळं प्रशासन ठप्प पडल्यासारखं आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि या सगळ्याला शेवटी जनतेला त्रास झाल्यानंतर शिवसेना म्हणून, आम्हाला शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचं रस्त्यावर उतरावंच लागेल. याच्यात कुठेच आम्ही कमी पडणार नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र, पंढूर. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर होणाऱ्या आगामी निवडणुकात शिंदे शिवसेना भाजप युती करत लढणार का, असा प्रश्न शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना केला असता ते काय म्हणालेत पाहूयात. आमची आघाडी जर तुम्ही बघाल की सगळ्याच्या सगळ्या निवडणुका आम्ही जिंकणार, ते शिवसेना जिंकणार आणि भाजप जिंकणार. आघाडी जर तुम्ही बघाल की सगळ्याच्या सगळ्या निवडणुका आम्ही जिंकणार, ते शिवसेना जिंकणार आणि भाजप जिंकणार. आमची आघाडी जर तुम्ही बघाल की सगळ्याच्या सगळ्या निवडणुका आम्ही जिंकणार, ते शिवसेना जिंकणार आणि भाजप जिंकणार. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.
आनंदी रहा. रस्त्यावरील ट्रक समोर हॉर्न वाजवून नागिन डान्स आणि धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय. त्याचीच कॉपी करण्याचा आणि तसा व्हिडिओ काढण्यासाठी ट्रक अडवून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न आंबोलीत पर्यटक तरुणांकडून करण्यात आलाय. ट्रक अडवून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न आंबोलीत पर्यटक तरुणांकडून करण्यात आलाय. याबाबत आंबोली पोलिसांना कुणकुण लागताच पोलिसांच्या भीतीनं ते पर्यटक भूल झाले. अशा प्रकारे धिंगाणा घालत आंबोलीत पर्यटनाला डाग लावण्याचा प्रयत्न काहींकडून केला जातोय. त्यामुळे अशा टोळक्यांवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र पंढूर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या आंबोली इथं वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. पर्यटकांची हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलीस ऍक्शन मोडवर आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही. कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. पवारांवर बोलल्यानं दीपक केसरकर यांना राष्ट्रवादीकडून टार्गेट केलं जात असतानाच निलेश राणेंनी देखील त्यांना इशारा दिला होता. त्यामुळे शिंदे आणि भाजपात वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळाली. सिंधुदुर्गात दाखल झाल्यानंतर राणे आणि पवारांविषयी दीपक केसरकर काय म्हणालेत पाहूया. मी ज्यांना गुरुस्थानी मानतो त्याच्यापैकी एक पवार साहेब आहे आणि माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये पवार साहेबांचा मोठा वाटा नेहमी राहिलेला आहे. मी आजपर्यंत जी स्टेटमेंट काढलेली आहे कोणीही ती तपासून बघा, कारण सगळी रेकॉर्डेड आहे. त्याच्यामध्ये पवार साहेबांच्याबद्दल एकही व्यक्तिशः कुठेही चुकीचा शब्द वापरलेला नाही. ती वस्तुस्थिती आहे. जे काय मी बोललो त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडल्या, ज्या शिवसेना पक्षामध्ये घडल्या, ज्या राष्ट्रवादीमुळे घडल्या असतील किंवा काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसच्या मार्फत घडल्या असतील, तर त्या घडलेल्या घटना त्याचा रेफरन्स करणं म्हणजे त्यांच्यावर टीका करणं असं नाही. अगदी तुम्ही 2014 सालचं उदाहरण घेतलं
तर त्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या इलेक्शन लढवल्या, शिवसेना आणि भाजपने. त्याच्यामध्ये आमच्या दोन्ही पक्षांना चांगले यश मिळालं आणि काँग्रेस राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात पराभूत झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा न मागता भाजपला पाठिंबा जाहीर करण्यात आला. हा पाठिंबा जाहीर करण्यात आल्यामुळे शिवसेनेची जी बार्गेनिंग पॉवर होती ही बार्गेनिंग पॉवर संपली. ही एक घटना म्हणून मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं. ही उदाहरणं देणं म्हणजे त्यांचा अपमान करणं असं बिलकुल नाही. माझे त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. माझ्या गुरुस्थानी ते आहेत. त्यांच्या भावना कुठेही दुखावल्या असतील तर त्याच्याबद्दल मी जाहीर दिलगिरी तर मागितलेलीच आहे, पण आवश्यकता असेल तर मी सिल्वर ओकवर जाऊन पुन्हा एक दिलगिरी व्यक्त करेन, कारण ते माझ्या गुरुस्थानी आहेत. त्यांच्याबद्दल काय, हा राणेसाहेबांचं संदर्भात जर जिल्ह्याच्या विकासासंदर्भात मला काय बोलायचं असेल तर मी BJPचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत मी राणेसाहेबांशी बोलेन, मी इतर लोकांशी का बोलेन? कारण राणेसाहेबांनी मला त्यावेळेला सुद्धा सांगितलेलं आहे की जिल्ह्याच्या विकासाचा ज्यावेळेला प्रश्न येईल त्यावेळेला आमचा वाद नसणार, आम्ही सगळे मिळून एकत्र काम करू. अनेक वेळेला त्यांनी मला जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या वेळेला सांगितलेलं आहे आणि माझी सुद्धा तीच भूमिका आहे. त्याने मी अनेक वेळेला असं जाहीर केलेलं आहे की राणेसाहेबांचं माझं व्यक्तिगत वैर काही नाही. त्यांचे कार्यकर्ते त्या काळामध्ये ज्या पद्धतीने वागत होते किंवा ज्या पद्धतीने स्टेटमेंट काढली जात होती त्याला माझा फक्त विरोध होता. तेवढ्या गोष्टी सोडल्या तर आमच्या दोघांमध्ये विरोध असण्याचं काही कारणच नाही आहे. त्याच्यामुळे एकंदर जर परिस्थिती बघितली तर याच्यापुढे दोन भाग आहेत. एक म्हणजे स्थानिक पातळीवर त्यांनी काहीही लिहिलं कोणी तरी मी त्यांची उत्तरं देणार नाही, कारण माझ्याकडून मोठ्या अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेच्या. हे लिहिणारी 4 लोक म्हणजे सिंधुदुर्गची जनता नाही, त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंतर 2 नंबरचं मंत्रिपद आपल्याला मिळणार असल्याची चर्चा आहे, असा सवाल केला असता शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर काय म्हणाले पाहूया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत आमच्या गटाचे. त्यांच्यानंतर नंबर 2 कोणच नाही. आम्ही सगळेच जे कोण असू ते सगळेच नंबर 2 असू. त्याच्यामुळे मला असं कधी वाटत नाही की मी नंबर 2 असेल. परंतु एक मात्र निश्चितपणे आहे की आमच्या 50ही आमदारांच्या भावना, त्यांच्या व्यथा, त्यांच्या हृदयामध्ये असलेल्या वेदना या मी तुम्हा सगळ्या पत्रकारांच्या मीडियाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या आणि भारतातल्या जनतेसमोर नेऊ शकलो आणि त्यांच्या संदर्भातला जो गैरसमज पसरवला जात होता त्याला उत्तर देऊ शकलो. ही देवाने दिलेली एक कृपा असते. ही महाराष्ट्राची जी भूमी आहे ती ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेणाऱ्या अशी पुण्यभूमी आहे. तर माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याच्या तोंडून जे शब्द येतात ते देव वदवून घेत असतो आणि त्याच्यामुळे लोकांना सुद्धा ते आवडतात. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. मतदारसंघातले आंबोली गेळे कबुलातदार गावकार प्रश्न मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसह 2.5 वर्ष प्रलंबित प्रश्न निकाली लावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रश्न तात्काळ निकाली लावण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक लावण्याचे आदेश दिलेत, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. आणि तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होतो की माझा कबुलातदार प्रश्न आहे तर त्याची ऑर्डर मी 2.5 वर्षापूर्वी घेतली. जर शासनाच्या जे काही निर्णय असतील मागच्या 6 महिन्यातले ते स्थगित केले असते तर हा चांगला निर्णय हा ताबडतोब हे व्हायला पाहिजे. त्याची मिटिंग 2.5 वर्ष लागली नव्हती आणि मी शिंदे साहेबांची फक्त परवाच्या दिवशी एकदा बोललो राष्ट्रपती गेल्यानंतर
उद्या त्यांनी मीटिंग लावलेली आहे. म्हणजे 2.5 वर्षात जी मीटिंग होऊ शकते नाही ती एका दिवसात होऊ शकते, कारण सगळे रिपोर्ट तिथं आहे, त्याच्यावर ऑर्डर झालेली आहे. नुसतं त्याला हा निर्णय आम्ही त्याला पुन्हा एकदा आम्ही आमची मान्यता देतो, एवढाच निर्णय व्हायचा होता. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं टेंडर झालेलं आहे, ते सगळं झालेलं आहे. जागेच्या संदर्भात निर्णय घ्यायला जर 2.5 वर्ष लागली तर 2.5 वर्ष आमची लोक ज्या वेळेला बांबोईला हॉस्पिटलमध्ये जातात त्यावेळेला त्यांना तिथं मिळणारी ट्रीटमेंट ही दुय्यम दर्जाची असणार, कारण ते हॉस्पिटल गोव्याच्या लोकांसाठी आहे. गोव्याच्या लोकांना अगोदर प्रिफरन्स दिला जाणार आणि नंतर आमच्या लोकांना दिला जाणार, हे आम्हाला सुद्धा समजू शकतं. मी ज्यावेळेला पालकमंत्री होतो त्यावेळेला मी ते त्या योजनेखाली आणलं आपल्या, म्हणून आज तिथली बिलं आम्ही भरू शकतो. परंतु ती बिलं भरून भागत नाही की त्यांना जी तिथं वागणूक मिळाली पाहिजे प्रायोरिटीची, ती न स्वाभाविक आहे, कारण ते गोवा राज्यासाठी हॉस्पिटल आहे, ते आमच्या राज्यासाठी नाही. परंतु ते आम्हाला चांगली ट्रीटमेंट देतात, हे सुद्धा आम्ही त्यांचे आभारी आहोत. परंतु आम्हाला आमच्या हक्काचं हॉस्पिटल पाहिजे आणि ते ताबडतोब झालं पाहिजे. तर हा निर्णय 2.5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होता, तर 1.5 वर्षापूर्वी हॉस्पिटल सुरू झालं असतं आणि गेल्या एका वर्षामध्ये हजारो पेशंटने त्याचा लाभ घेतला असता. त्याच्यामुळे ती मीटिंग सुद्धा त्यांनी लावलेली आहे. तिसरा प्रश्न होता तो मुंबई विद्यापीठाला जागा देण्याचा होता, तो सुद्धा 2.5 वर्ष पेंडिंग आहे. त्याच्यानंतर इथं आपलं कॅटरिंग कॉलेज सुरू करायचं होतं, तो प्रश्न 2.5 वर्ष पेंडिंग आहे. त्याच्यानंतर इथं सिंधू स्वाध्याय सुरू करायचं होतं, जी सागरी संशोधनाची शाखा युनिव्हर्सिटीची आहे, तो 2-2.5 वर्ष रेंगाळलेला आहे. सगळे विषय मी मंत्री असतानाचे आहे. ह्याच्यापैकी हे जे विषय आहे जे महसूलशी संदर्भात आहे, महसूल डिपार्टमेंटच्या, आणि एक ह्याच्याशी संबंधित आहे पर्यटन विकास महामंडळाच्या, हे सगळे निर्णय उद्याच्या मीटिंगमध्ये होतील अशी मी अपेक्षा करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेचे ज्या काय अडचणी आहे त्या संदर्भात जी तत्परता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दाखवली त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून अभिनंदन करतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र पंडूर. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर होणाऱ्या आगामी निवडणुकात शिंदे शिवसेना भाजप युती करत लढणार का, असा प्रश्न शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना केला असता ते काय म्हणालेत पाहूयात. आमची आघाडी जर तुम्ही बघाल की सगळ्याच्या सगळ्या निवडणुका आम्ही जिंकणार, ते शिवसेना जिंकणार आणि भाजप जिंकणार. आघाडी जर तुम्ही बघाल की सगळ्याच्या सगळ्या निवडणुका आम्ही जिंकणार, ते शिवसेना जिंकणार आणि भाजप जिंकणार. आमची आघाडी जर तुम्ही बघाल की सगळ्याच्या सगळ्या निवडणुका आम्ही जिंकणार, ते शिवसेना जिंकणार आणि भाजप जिंकणार. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. वेंगुर्ले नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवम फाउंडेशनचे सर्वेसर्वा प्रसन्न उर्फ पप्पू कुबल यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध मान्यवर मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. वेंगुर्ले नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवम फाउंडेशनचे सर्वेसर्वा प्रसन्न उर्फ पप्पू कुबल यांचा वाढदिवस शुक्रवारी अनेक मान्यवरांच्या आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
सर्वप्रथम त्यांचं 50 दिव्यांनी औक्षण करण्यात आलं. यानंतर मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी, मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत कुबल यांच्या सौभाग्यवती स्नेहा कुबल, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, बंड्या सावंत, अविनाश पराडकर, माजी नगरसेवक नागेश गावडे, परबवाडा सरपंच पप्पू परब, सायमन आलमेडा, प्राध्यापक आनंद बांदेकर, सुरेंद्र चव्हाण, परबवाडा उपसरपंच हेमंत गावडे, प्राध्यापक सचिन परुळकर, अणसूर ग्रामपंचायत सदस्य योगेश गावडे, कॉन्ट्रॅक्टर प्रीतम सावंत, सुरेंद्र खामकर, मच्छीमार नेते बाबी रेडकर यांच्यासहित मोठ्या प्रमाणात मित्र परिवार आणि हितचिंतक उपस्थित होते. खरं म्हणजे पप्पूकडे बघून वाटत नाही की तो 50शीचा झालाय असेल. त्याच्या बाबतीत म्हणजे आजही तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, पण आम्ही सुरुवातीपासूनच त्याला नेहमीच कधी हो साहेब किंवा असं काही कधी म्हटलं नाही. नगराध्यक्ष असताना सुद्धा म्हटलं नाही. त्या माणसाने या वेंगुर्ल्यामध्ये अनेक आम्ही नगराध्यक्ष जोडून बघितले. अनेक वर्ष या वेंगुर्ला शहरातलं राजकारण, वेंगुर्ला शहरातली कामाची पद्धत आणि नेहमीच एक वेंगुर्ला शहराची एक वेगळी ओळख होती की वेंगुर्ला शहरामध्ये आणि ग्रामीण भागात येणारी सगळीच मंडळी किंवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात येणारी सगळीच मंडळी वेंगुर्ला शहराच्या बाबतीत दोन ओळख होत्या. एक म्हणजे वेंगुर्ल्यामध्ये सकाळी 10 वाजल्याशिवाय दुकानं उघडत नाही, दुपारी 1:30 ते 4:30 कधी दुकानं उघडी मिळणार नाही आणि संध्याकाळी 8 नंतर काही मिळणार नाही. हे सर्रास पुढारी आणि बाकीच्या लोकांना सांगायला नको, कारण ते नेहमीच चर्चा करत असतात वेंगुर्ला शहराच्या बाबतीत. आणि दुसरी ओळख अशी होती की सगळ्याच प्रकारच्या रस्ते, सगळीच वस्तुस्थिती वर्षानुवर्ष आहे त्याच पद्धतीमध्ये आपल्याला जर बघायची असेल तर ते वेंगुर्ला शहर अशा प्रकारची एक जी ओळख होती. ही ओळख पुसण्याचं जे स्वप्न आहे, हे स्वप्न पप्पू कुबल यांनी नगराध्यक्ष असताना बघितलं आणि त्याच्यामध्ये त्यावेळेच्या मुख्याधिकारी असतील, त्यावेळेचे नगरसेवक असतील, सगळ्यांनी त्यांना साथ पण दिली. या नगरातल्या सगळ्याच नागरिकांनी त्याला साथ दिली आणि स्वच्छ शहर अशा प्रकारची जी महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या पातळीवरची ओळख निर्माण झाली, त्याचं खरं श्रेय मला तरी वाटतं की ते पप्पू कुबल यांच्यासारख्या नेतृत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काही बीज रोवलं त्याच्यातनं मग आता हे सगळं वृक्ष उभं राहिलं, आज सुंदर शहर झालं, विकसित शहर झालं. आणि त्यांच्या संकल्पनेतनं, त्यांच्या सहकार्यानं किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी मंडळी आहेत या ठिकाणी राजकारणामध्ये पुढे आली आणि ती मंडळी त्यांचे विचार घेऊन पुढे गेली आणि म्हणून आज वेंगुर्ला शहर हे सिंधुदुर्गातल्या सगळ्याच नगर परिषदांमध्ये, कोकणातल्या सगळ्या नगर परिषदांमध्ये विकसित अशा प्रकारचं शहर म्हणून ओळखलं जात आहे. यापूर्वी नेहमीच आमच्या या जिल्ह्यातली सगळी लोक शहर म्हटल्यानंतर, सुंदर शहर म्हटल्यानंतर फक्त सावंतवाडीत बघायला जायचे. आज सावंतवाडी असेल किंवा सिंधुदुर्गातल्या कानाकोपऱ्यातनं असेल, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं असेल, ही सगळी मंडळी आज या वेंगुर्ला शहरामध्ये येत आहेत. त्याचं कारण की त्या ठिकाणी एखाद्या नेतृत्वाने बघितलेलं स्वप्न आणि ते साकार करण्यासाठी सातत्य केलेली धडपड. निश्चितपणे या ठिकाणी सावंतसाहेबांसारखे ज्येष्ठ वकील इथे बसलेले आहेत. कुठलाही नेता कुठलाही पदावर बसल्यानंतर तो नगराध्यक्ष झाल्यानंतर 1 किंवा 2 वर्षात त्या पदाला न्याय देऊ शकत. त्याला त्याचे विचार त्यांच्यामध्ये रुजवणं, त्याची नवीन संकल्पना घेऊन ती पुढे जाणं, शासनाकडे पाठपुरावा करणं आणि ते सगळं केल्यानंतर त्याच्या खऱ्या अर्थाने त्याचा ज्यावेळी काम सुरू होतं त्याच्यासाठी 5 वर्षाचा तरी टर्म लागतो. आणि तशाच प्रकारे कोकणी जे जे काही रुजत घातलं होतं त्याच्यातून हे सगळे विचार पुढे आले आणि त्याच्यातून आज ही ओळख निर्माण झाली. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या वेंगुर्ला शहरवासियांच्या, या वेंगुर्ला तालुक्यातल्या सगळ्याच नागरिकांच्या शुभाशीर्वादांमुळे आज तो मोठ्या एका आजारातून बरा होऊन परत एकदा आपल्यामध्ये आला.
पुन्हा एकदा सक्रिय झाला. त्याच्यासाठी सगळ्यात देवदेवतांचे त्याच्या मागे आशीर्वाद होते आणि हे आशीर्वाद चांगलं काम केल्यामुळे त्याला मिळाले. म्हणून एवढ्या मोठ्या आजारातून तो माणूस पुन्हा एकदा आपल्यामध्ये सक्रियपणे काम करायला उतरला. असंच नाही की फक्तच बरा झाला, त्याच्याबरोबर त्याने आपल्या सामाजिक राजकीय सगळ्या कार्याला पुन्हा एकदा तेवढ्याच वेगाने सुरुवात केली. आणि म्हणून मी त्याचा एक सहकारी, त्याचा एक हितचिंतक, त्याचा मित्र म्हणून निश्चितपणे शुभेच्छा देतो की तुझ्या सगळ्या स्वप्नांना सत्यात तुझी सगळी स्वप्न येऊ, चांगल्या प्रकारे तुझ्या हातातून काम करू आणि पुन्हा एकदा या नगरीसाठीच नाही तर या तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी तुझ्या हातून चांगलं काम करू. त्याच्यासाठी निश्चितपणे आमच्या सगळेच सहकारी तुझ्या बरोबर असतील. आणि पुन्हा एकदा याच वेंगुर्ला शहरामध्ये आपण तुझी 75वी सुद्धा साजरी करण्यासाठी आम्ही सगळेजण त्यासाठी श्रीदेव रामेश्वर सातेरीने तुला उदंड आणि उत्तम निरोगी असा स्वतःचं आयुष्य देव अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि अर्धशतक काढलंय, बराच मोठा पल्ला पार केला आणि मला वाटतं सामाजिक क्षेत्रातला अजूनही बराच पल्ला गाठायचा. तसा मी पुढे करतो, म्हणजे वेंगुर्ल्याशी तसा आमचा संबंध खूप कमी, पण खऱ्या अर्थाने कुबलांची जर ओळख संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्याला जर काही असेल तर 2014 साली जे झपाट्याने काम केलं, तुम्ही झपाटलेला हा शब्दप्रयोग थोडासा वेगळ्या अर्थाने घेतो, एक कामाच्या याने, एक विकासाचा ध्यास घेतलेला एक कुबल किंवा एक संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक असलेल्या ज्या नगरपंचायती, नगर परिषद आहे त्याच्यामध्ये एक वेगळं आगळं एक ठसा हा 2014 साली मला वाटतं आपले मुख्याधिकारी कोकरे साहेब, त्या कोकरे साहेबांच्या साथीने आणि आपण सगळ्या वेंगुर्लावासियांनी जो एक इतिहास घडवलेला आहे. मी अजूनही अभिमानाने सांगतो की शहरीकरणासाठी, कारण आपण सगळे शहरात राहतो, ग्रामीण भागातल्या समस्या वेगळ्या असतात, शहरीकरणातल्या समस्या वेगळ्या असतात, पण शहरीकरणाच्या समस्यांची एक कुठं प्रॉब्लेम्स आहेत ह्याची ओळख असलेला नगराध्यक्ष सुदैवाने या नगरीला लाभला आणि या नगरीचा कायापालट. कारण शहरीकरण म्हटलं ना की नुसतं शहरातलं पॉप्युलेशन येतं असं नाही, शहरामध्ये खेडेगावातलं पण लोक येतात. दिवसभरामध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन एवढं असतं, म्हणजे शहरातली लोक कचरा करतात असं नाही, ते फ्लोटिंग पॉप्युलेशन सुद्धा येऊन कचरा करून जातं. आणि मग शहर म्हटलं की बकाल अवस्था, एक कचऱ्याचं साम्राज्य, ढीग, अशी एक शहरांची ओळख ही सगळीकडे होती. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला नगर परिषदेने ती पुसण्याचं काम हे कुबल यांनी स्वप्न बघितलं आणि त्याच्यामुळे झालं. आणि हा एक नेत्याचा गुण आहे, म्हणजे नेता कोणालाही होता येत नाही, अनेक जण होतात, अनेक प्रतिनिधी होतात, लोकप्रतिनिधी होतात, पण शेवटी आठवण कोणाची काढतं त्याला आपण नेता म्हणतो. आणि तो नेता असा असला की ज्याला जनतेच्या प्रश्नाची नाळ समजते. आणि अशी व्यक्ती आज 50 वर्ष पूर्ण करते. त्याबद्दल मी माझ्या वतीने, मराठा समाजाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि असेच त्यांनी पुरस्कार, असेच त्यांचा प्रगती होत जाऊ अशी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. म्हणजे 2 वर्षापूर्वीच्या मोठ्या आजारातून तो बरा झाला. त्यानंतर कुठलाही कार्यक्रम त्यांनी कधी आतापर्यंत स्वतःसाठी असा केलेला नाहीये, किंवा इतक्या 50 वर्षाच्या त्याच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा बघितलं तरी स्वतःचा कार्यक्रम, वाढदिवस साजरा करणं, मग ते फार तर सामाजिक उपक्रम राबवूनच त्याने ते केलं. त्याचं मोठं फंक्शन करणं हे त्याला मान्यच नव्हतं. त्यामुळे हा वाढदिवस सुद्धा आपण कधी साजरा करू असं माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं. पण आपले जे मित्र आहेत सगळे, त्याचे सगळे मित्रमंडळ, बिट्टू गावडेचे, शिवम फाउंडेशनचे सगळे असतील, इव्हन कुडाळमधून बंड्या सावंत, अभि पराडकर, या सगळ्यांचा आग्रह होता की हा एक वाढदिवसाचा आपण थोडक्यात का आपण साजरा करू. आणि मला खरोखर सांगायला आनंद होतो की इतकी वर्ष त्याने जे समाजासाठी जे काम केलं असेल, वेंगुर्ल्यासाठी काम केलं, तर त्यावेळेला त्याने कधी, म्हणजे मी त्याला मागे लागायचे की ह्याचं क्रेडिट तुला मिळालं पाहिजे, जे काम करतोस ते सगळं जगापुढे आलं नाही तर तू हा जो आमचा वेळ आहे तो समाजासाठी देतोयस, जो पैसा देतोस त्याचा आम्हाला काहीच क्रेडिट नसलं तर फायदा काहीच नाही आहे. पण तरी सुद्धा त्याचं म्हणणं असायचं की मी हे क्रेडिटसाठी करत नाही, तर माझ्या नागरिकांसाठी मी करतोय. आणि जे काय असेल ते जर
माझ्या नागरिकांना स्वतःला कळते तर मला त्याची पेपरबाजी करणं किंवा सोशल मीडियावर काहीतरी देणं हे बरोबर वाटत नाही. पण आज सगळ्या त्याच्या कार्यकर्त्यांनी जाणलं आणि त्याच्यावरती चांगली चांगली आर्टिकल्स लिहिली गेली आणि ते बघून कुठेतरी मनाला समाधान वाटलं की जे आयुष्य त्याने या समाजासाठी काढलं त्याचं कुठेतरी चीज झालं. म्हणजे जो वेळ त्याने त्याला दिला त्याचं चीज झालं. मनीष दळवी असतील, अभि वेंगुर्लेकर किंवा इतर सगळे सुहास सावंत मराठा समाजाचे असतील, हे सगळ्यांनी जे बोलले ते ऐकून खरंच बरं वाटलं. आणि आज या वाढदिवसाच्या निमित्ताने, कारण हा त्याचा 50वा वाढदिवस नाही तर पुनर्जन्म झाल्यामुळे दुसरा वाढदिवस आहे असं मी म्हणेन. कारण 2000 त्या 1 जानेवारीला त्याची सर्जरी झाली आणि एवढ्या मोठ्या प्रसंगात तो वाचला. कारण त्याची जिद्द होती आणि ती जिद्द जशी तो समाजकार्यात वापरतो तीच त्याने आपल्या आयुष्यासाठी वापरली असं म्हणेन. आणि हा एवढ्या मोठ्या आजारातून परत उठणं आणि त्याच ताकदीनं पुन्हा कुठलंही काम करणं हे तसं सोपं नाही. पण सगळ्या समाजाची ताकद, समाजाचे आशीर्वाद आणि ज्या गोरगरिबांची कामं त्याने केली, ज्या सोशल वर्कमधनं ज्याने लोकांची आशीर्वाद घेतले, ते आशीर्वाद त्याला ह्या कार्यक्रमात म्हणजे त्याच्या आजारासाठी उपयोगाला आले असं मी म्हणते. आणि ईश्वर चरणी प्रार्थना करते की त्याला कुठलाही पुन्हा आजार परत त्याची पुनरावृत्ती न होता बरीच वर्ष त्याचं आयुष्य त्याला ईश्वराने द्यावं एवढं बोलून मी माझं देऊ शकतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. 58 महाराष्ट्र बटालियन NCC, CATC आणि भारतीय थल सेना शिबिरात छात्रांना शारीरिक आणि मानसिक क्षमतेबरोबर राष्ट्रीय एकात्मतेचे धडे मिळत आहेत. 21 जुलैपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर जिल्ह्यातील 290 ज्युनियर आणि सिनियर कॅडेट्सनी सहभाग घेतलाय. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या जिल्हा क्रीडा संकुलात कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक कुमार दयाळ, सेना मेडल प्राप्त ॲडम ऑफिसर कर्नल लेखराज, सुभेदार मेजर दिनेश गडाम, सुभेदार मेजर देवेंद्र सिंह, सुभेदार मेजर तुकाराम खैरनार, सुभेदार इंद्रकेस, सुभेदार जितेंद्र तेवारी, सुभेदार RN भांजा यांच्या उपस्थितीत हे शिबिर सुरू आहे. तसेच NCC असोसिएट ऑफिसर अधिकारी लेफ्टनंट प्राध्यापक डॉक्टर MR खरात, तसेच NCC असोसिएट ऑफिसर अधिकारी लेफ्टनंट प्राध्यापक डॉक्टर MR खोत, सिंधुदुर्ग कॉलेज मालवण, द्वितीय अधिकारी आनंदा बामणीकर, तृतीय अधिकारी रविराज प्रधान, SM हायस्कूल कणकवली, सागर गुरव माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या सर्वांचाही यात सहभाग आहे. ऑब्स्टॅकल आणि संचलन प्रशिक्षणावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिसर उपस्थित होत्या. शिबिरात रायफल प्रशिक्षण, नेमबाजी, नकाशा वाचन, संचलन, अडथळ्यांची शर्यत पार करणं, शारीरिक क्षमता, बौद्धिक विकास, व्हॉलीबॉल, खो खो, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचं प्रशिक्षणही देण्यात येत आहे. त्याचबरोबर सामाजिक भान, समाजसेवा, आपत्ती व्यवस्थापन यासंबंधी सुद्धा मार्गदर्शन केलं जात आहे. या बटालियन अंतर्गत वेगवेगळ्या गटाच्या स्पर्धा देखील या ठिकाणी घेतल्या जात आहेत. आर्मीचे अनेक अधिकारी हे प्रशिक्षण देत आहेत. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.
आनंदी रहा. अधिकारी आणि डिपार्टमेंटच्या गलथान कारभारामुळे जनतेच्या टार्गेटवर महावितरण आहे. मात्र यात कर्मचारी वर्ग जीवाचं रान करत मेहनत घेत जनतेला सेवा देण्याचं काम करत आहे. भालावल सरमळ येथील धाबिल नदीत 11 केव्ही असनीय वाहिनीवर भला मोठा वृक्ष कोलंडून पडला. त्यामुळे 11 केव्ही असनीय वाहिनी ब्रेकडाऊन झाली होती. त्यामुळे बांदा 1 आणि 2 शाखेअंतर्गत असणारी भालावल, तांबोळी, कोणशी, दाभिल आणि असनीये ही 5ही गावं अंधारात होती. सतत पाऊस पडत असल्यानं त्या दिवशी नदीला पूर येत होता. परंतु अशा कठीण परिस्थितीत बांदा 1 आणि बांदा 2चे सर्व कर्मचारी, सहाय्यक अभियंता श्याम कोहळे आणि अनिल यादव यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं नदीत स्वतःहून कर्मचाऱ्यांसोबत पाण्यात काम केलं आणि 5ही गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला. थरारक प्रसंगात बांदा 1 आणि बांदा 2च्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. यात कर्मचारी जानू पांढरमिसे, बापू देसाई, भूषण कदम, सिद्धेश वराडकर, गंगाराम सावंत भालावल ग्रामस्थ, जनार्दन गावडे, अशोक परब सरमळ ग्रामस्थ, सरमळा उपसरपंच समीर जाधव, गोपाल माधव, रविराज सावंत, अंकुश महाले, गजानन माधव, तातो गवस, लंकेश गवस, अविनाश गावडे, कांता गावडे यांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. आंबोली येथील जमिनींबाबत सीएम एकनाथ शिंदेंचे मोठे निर्णय. पुन्हा औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव नामांतर. आणि तर मी राजकीय जीवनातून निवृत्ती घेईन, दीपक केसरकरांचं मोठं विधान. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.